जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन हे स्पॉन्सर्ड आंदोलन होतं। यासाठी पैसा विदेशातून येत होता। या आंदोलनामध्ये पैसे पुरवणारे देशविघातक शक्ती होत्या। जंतर मंतरवरील CJPच्या आंदोलनाला पैसा आला कुठून? एवढं मोठं आंदोलन उभं राहिलं, मग ह्याच्या पाठीमागं पैसे नेमके दिले कुणी? नेमका कुठून फंड येत होता? मित्रहो नमस्कार। एखादं आंदोलन उभं राहण्यासाठी जशी माणसं ताकद महत्त्वाची असते, तसाच गरजेचा असतो तो पैसा। या देशातली बरीच आंदोलनं ही मला वाटतं त्याच्या पाठीमागं असलेली आर्थिक ताकद त्या आंदोलनाचं भविष्य ठरवत असते। परंतु जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन, अर्थातच CJP नेते अभिजित दिपके यांचं जे आंदोलन आहे, त्या आंदोलनाला आता यश आल्यानंतर, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर आता चर्चा अशी सुरू आहे की धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर CJPचं जे आंदोलन दिल्ली येथे उभं राहिलं, जंतर मंतरवर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली, या आंदोलनामागे नेमकं फंड कोण पुरवत होतं? या आंदोलनाला पैसे कुठून येत होते? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न घेऊन आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। मुळात या व्हिडिओची पार्श्वभूमी सांगत असताना अभिजित दिपके यांचा देखील एक व्हिडिओ आला होता की पैसे येतात कुठून, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लल्लन टॉपनं इरफानची केलेली स्टोरी, ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत। मुळात मित्रांनो, जंतर मंतरवरील दिल्लीचं आंदोलन हे तळागाळातल्या विद्यार्थ्यांनी केलेलं आंदोलन होतं। हे आंदोलन ज्यांना शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधार हवा होता, त्या सगळ्यांनी मिळून केलेलं आंदोलन होतं। मग या आंदोलनामध्ये त्या आंदोलनाला आर्थिक बळ देणारी लोक कोण आहेत? तिथं जेवण कसं काय यायचं? या आंदोलनामध्ये आंदोलनकर्त्यांसाठी जेवण कुठून यायचं? नाश्त्याची सोय, चहा पाणी, हे सगळी व्यवस्था नेमकं कोण करत होतं? याची आपण तंतोतंत माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। मुळात आपण आंदोलनादरम्यान बरेच व्हिडिओ देखील बघितले असतील की पार्सल घेऊन येणारे काही लोक आहेत, जे पार्सलमध्ये इथल्या मुलांना अन्नदान करण्याचं काम करतात। ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। मुळात मित्रांनो, CJPचं आंदोलन जसं यशस्वी ठरलं, तसं त्या आंदोलनावर टीका करणारे बरेच जण पाहायला मिळतात। म्हणूनच आता या आंदोलनाला पैसे कोण देत होतं? फंड कोण पुरवत होता? आणि मग ह्याच आंदोलनामधल्या आंदोलनकर्त्यांना कोणी आतंकवादी म्हणतं, कोण देशद्रोही म्हणतं, ह्या सगळ्यावर आता मला वाटतं कोणीतरी आवाज उठवणं गरजेचं आहे। या आंदोलनामध्ये पैसा पुरवणारे हे कोण आहेत, असा प्रश्न करणाऱ्यांना मला सांगायचंय, तुम्ही लल्लन टॉपची इरफानची स्टोरी बघा। इरफान, ज्याला राहायला साधं घरही नाही, जो चांगला शिकलेलाही नाही, तो इरफान इथल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधार झाला पाहिजे यासाठी लढतोय। ज्याचे खायचे वांदे आहेत, तो इरफान अतिशय कष्टातून दिल्लीच्या जंतर मंतर येथील आंदोलनामध्ये सहभागी होतो आणि व्यवस्थेची शोकांतिका मांडण्यासाठी तो आपल्यासमोर उभा आहे। मला वाटतं असेच सामान्य कुटुंबातले कैक विद्यार्थी जंतर मंतरपर्यंत पोहोचले ती व्यवस्था बदलवण्यासाठी। त्यांना कुणी पैसे पुरवले, त्यांना तिथपर्यंत येण्यासाठी कुणी मदत केली, हे महत्त्वाचं आहेच। परंतु मला असं वाटतं तिथपर्यंत पोहोचून या व्यवस्थेला जागं करण्याची ताकद त्या पोरांमध्ये होती। त्या पोरांना तिथं जाण्यासाठी खाण्यापिण्याची व्यवस्था करणारे कितीतरी हात त्या ठिकाणी होते। ते सगळे हात या देशाची व्यवस्था सुधारली पाहिजे यासाठी काम करणारे होते। पैसे पुरवणारा कोणता बडा नेता नव्हता, कोणता राजकारणी नव्हता, कोणता आमदार खासदार नव्हता। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे, ही मराठी म्हण आहे, मराठी कविता आहे। मला असं वाटतं की त्या आंदोलनामध्ये दातृत्वाची भूमिका घेऊन बरीच माणसं तिथं काम करत होती। याचा अर्थ ते राजकारणी, आमदार, खासदार नव्हते, परंतु इथली पोरं उपाशी झोपली नाही पाहिजेत। ज्यांना असा विश्वास आहे की या देशातली सगळी आंदोलनं ही फक्त पैशावर चालू शकतात, त्या सगळ्यांसाठी CJPचं जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन हे एक आदर्श आंदोलन आहे। कारण यामध्ये कुणी पैसा लावला, कुणी पैसे दिले, कुणी अन्नदान केलं, यापेक्षा मला असं वाटतं की इथं विद्यार्थ्यांची भावना काय होती, तर विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे। इतकं मोठं आंदोलन उभं राहण्यासाठी नीतिमत्ता चांगली असावी लागते। मला असं वाटतं की इथं आज हे आंदोलनाला बदनाम करू पाहणाऱ्यांना मला सांगायचंय की CJPच्या जंतर मंतरवरील जे जेनचं आंदोलन होतं, त्या आंदोलनाला पैसे कुणीही दिलेले नाहीत। स्वखर्चानं पोरं तिथं गेली, स्वखर्चातून पोरांनी तिथं बऱ्याच गोष्टी मागवल्या। काहींना शक्य नव्हतं त्या ठिकाणी जाणं, तर काहींनी त्या ठिकाणी स्विगी किंवा अनेक ज्या खाद्यपदार्थ देणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्यातून ऑर्डर करून तिथपर्यंत अन्नदान करण्याचं काम केलं। मला असं वाटतं की हे आंदोलनामध्ये पैसा कुणी पुरवला यापेक्षा मला वाटतं लल्लन टॉपची जी स्टोरी आहे इरफानची, ज्या इरफानला इथली शिक्षण व्यवस्था सुधारावी लागते, सुधारावीशी वाटते, त्या इरफाननं सुद्धा या देशासाठी काहीतरी खरीचा वाटा उचललेला आहे। तुम्ही आम्ही सुद्धा
तो खारीचा वाटा उचलणं गरजेचं आहे. मित्रांनो, CJPच्या जंतर मंतरवरील आंदोलनामध्ये हे आंदोलन स्पॉन्सर्ड होतं, त्याला परदेशातून पैसा यायचा, या सगळ्यावर आता बोलणं गरजेचं आहे. मुळात CJPचं आंदोलन हे खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं. त्यामध्ये अनेकांना तिथं जाता आलं नाही, तर काहींनी फूड डिलिव्हरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी फूड पोचवण्याचं काम केलं होतं. एवढंच काय, CJPच्या नेत्यांचं देखील असं म्हणणं आहे की त्या आंदोलनामध्ये नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या देणग्या घेतल्या गेल्या. अभिजित दिपकेंचा देखील एक व्हिडिओ पाहिला, त्यामध्ये अभिजित दिपके असं म्हणतात की नागपूर या ठिकाणी जेव्हा मी आंदोलनाला गेलो, तिथल्या विद्यार्थ्यांचा जेव्हा मला फोन आला, तेव्हा त्या विद्यार्थ्यांना मी विचारलं की किती मुलं असतील आणि मग तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी कशा करणार आहात. तर त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की आम्हाला पॉकेट मनीसाठी जे पैसे मिळतात त्या पैशातून आम्ही पॉम्पलेट वगैरे छापलेले आहेत. म्हणजे CJPचं आंदोलन, विद्यार्थ्यांचं आंदोलन हे मला वाटतं पदरमोड करून केलेलं आंदोलन आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी, जंतर मंतरवर येण्यासाठी विद्यार्थ्यांची अशी आणण्या जाण्याची व्यवस्था केलेली नव्हती. स्वतःच्या खर्चातून पोरं तिथं पोहोचलेली होती आणि याच पोरांनी इतिहास घडवला. त्यामुळे हे आंदोलन बदनाम करू पाहणाऱ्यांना मला सांगायचंय, पैसे कुठून आले, तर पैसे हे सामान्य भारतीयांच्या नागरिकांच्या पॉकेटातून आलेले आहेत आणि हाच सगळ्यात मोठा मोटो आहे. तुम्हाला काय वाटतं की जंतर मंतरवरील दिल्लीच्या CJPच्या आंदोलनाला नेमके पैसे कुणी पुरवले? तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.